नमस्कार. आई वडील पण कोणत्या लेवलला जाऊन मुलांना शिक्षा देतात या गोष्टीची खरोखर खंत करण्यासारखी आहे. मी एक सकाळी वृत्त वाचलं महाराष्ट्र टाइम्सचं. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात घडलेली ही घटना आहे. अत्यंत वेदनादायक घटना वाचल्यानंतर खरोखर मनाला वेदना झाल्या आणि ह्या व्हिडिओ मागचा एकच उद्देश आणि एकच संदेश आहे की कोणत्याही आई वडिलांनी अशा पद्धतीचं क्रूर कृत्य आपल्या मुलासोबत करू नये. आता झालं काय, आटपाडी तालुक्यामध्ये एक परिवार राहत होता. त्या परिवारामध्ये 2 मुली होत्या आणि त्या मुलीवरती शेजाऱ्यांनी चोरीचा आळ लावला. हे वडिलांना कळलं. वडिलांना राग आला. वडिलांनी संध्याकाळी त्या मुलींना अमानुषरित्या मारहाण केल्याची माहिती समोर येते. अमानुष मारहाण तर केलीच, त्यासोबत त्यांनी रागाच्या भरामध्ये मुलींना छताला उलट टांगून ठेवलं आणि तेही रात्रभर. दोन्ही मुली तडफडत होत्या. त्यांना त्यांनी सोडलं नाही. सकाळी उठून पाहिलं तर एका मुलीचा जीव गेला. एक मुलगी गंभीर सिरियस झाली, म्हणजे कोमामध्ये गेली. तर तिला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं आणि दुसऱ्या मुलीचा अंतिम संस्कार करण्याची घाई. जी दवाखान्यामध्ये ऍडमिट होती तिला जाग आली आणि त्यानंतर डॉक्टरनी तिला विचारलं, तर डॉक्टरला तिने घडलेलं सगळं वृत्त सांगितलं आणि त्यानंतर डॉक्टरचे जे काही तिथलं व्यवस्थापन होतं त्यांनी पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलिसांनी त्या वडिलांना ताब्यात घेऊन चौकशी करायला सुरुवात केली. यामधनं मेसेज एकच द्यायचा आहे की एवढे क्रूर कृत्य मुलासोबत करू नका की त्यांना तुमच्याबद्दल कायमची घृणा किंवा कायमचा तिरस्कार निर्माण होईल.